हॅलो नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे फूड फंटासीत भावितामध्ये। आज मी बनवणार आहे पनीर घोटाला आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। आणि ह्या पनीर घोटाल्याबरोबर ना भाकरी बनवायची गरज आहे ना चपाती, हे ब्रेड आणि पाव बरोबर तुम्ही खाऊ शकता। झटपट होणारी रेसिपी आहे, तर बघूया आपण। इथे मी पनीर किसून घेतलेला आहे, थोडं चीज घेतलं आहे, बारीक चिरलेला कांदा, हिरवे मटर, आलं लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी। इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमच तेल टाकते। तुम्ही इथे बटरचाही वापर करू शकता किंवा तुपाचा। मी तेलामध्ये बनवत आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमच आपण जिरं टाकूया। जिरं असं छान फुललं ना की त्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे। कसुरी मेथीमुळे आपल्या पनीर घोटाला रेसिपीला खूप छान चव येते आणि सुगंध पण छान येते, त्याच्यामुळे मी कसुरी मेथी इथे वापरते। आणि बारीक चिरलेला कांदा हे आपल्याला टाकायचं आहे आणि हे परतून छानपैकी घ्यायचं आहे सोनेरी रंगावरती। कांदा इथं मऊसूत होण्यासाठी मी ते चवीपुरतं मीठ टाकत आहे, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल आणि ते सोनेरी रंग येईपर्यंत परतून छान घ्यायचं आहे। इथे मी चवीपुरतं 1 चमच मीठ टाकलेलं आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे कांदा। कांदा परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे आणि आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे। तुम्ही त्या आलं लसूणचे ठेचाही वापरू शकता। इथे मी थोडी जाडसर असं ठेवलेलं आहे ते वापरते आणि दोन्ही एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं सोनेरी रंग परतून घ्यायचा आहे दोन्ही पण, जेणेकरून आलं लसूणचा उग्र वास निघून जाईल। इथे मी टोमॅटो टाकते, टोमॅटो ही पूर्ण एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही ते 2-3 मिनिटासाठी झाकूनही ठेवू शकता, जेणेकरून टोमॅटो आपला लवकर शिजेल। इथे मी 2 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि सर्व हे मिश्रण आपलं एकजीव चांगले शिजणार, चांगली पेस्ट तयार व्हायला पाहिजे। मी आता झाकण काढत आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे कांदा पण टोमॅटो पण। आणि त्याच्यामध्ये हिरवे मटरचे मी दाणे टाकते थोडेसे, जे आता मार्केटमध्ये ताजे भेटतात ते। हे पण छान परतून घेते, जेणेकरून मटरचा उग्रवास निघून जाईल आणि मटरचे दाणे आपले लवकर शिजणार। हे छानपैकी एकजीव सगळं करून घेतलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। त्याच्यावर मसाले टाकूया। इथे मी हळद पावडर टाकले, लाल मसाला आणि गरम मसाला पण टाकते इथे मी। जे तुम्हाला तुमच्या घरी जे असतील मसाले तुम्ही टाकू शकता। आता हे सर्व मसाले मी एकजीव परतून घेते। तुम्ही ते शेजवान चटणी वापरू शकता, जेणेकरून आपला पनीर घोटाला चटपटीत असा चव येईल, पण इथे मी नाही वापरत आहे। आणि एका साईडला मी गरम पाणी करत ठेवलेला, तो गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकते, जेणेकरून आपले सर्व मसाले आणि सर्व हे मिश्रण चांगले कलर सुगंध येणार यासाठी। आता ह्याच्यामध्ये मी किसलेला पनीर टाकते आणि सर्व हे मिश्रण मिक्स करून घेते छानपैकी। बघा आपलं कसं म्हणजे तरी आले आणि वरती मी चीज टाकते। ही रेसिपी फटाफट तयार होते, टाइम लागत नाहीये। आणि आता बारीक चिरली कोथिंबीर वर टाकते। बघा किती सुगंध येतो आणि छान कलर पण आला आहे, भन्नाट दिसते। तुम्ही घरी ट्राय करा। आणि मी झाकून ठेवते 2 मिनिटासाठी, जेणेकरून आपला चीज मेल्ट होईल। झाकण काढले मी। वाव, बघा किती सुरेख दिसते। अशा प्रकारे आपला पनीर घोटाला रेसिपी तयार झालेली आहे। आता मी एका साईडला पॅनमध्ये मी ब्रेड शेकवून घेते। इथे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडासा बटर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकते थोडीशी आणि पावभाजी मसाला इथं वापरते मी। तुम्ही ते लाल मसालाही वापरू शकता। आपला बटर गरम झालेला आहे, थोडं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि पावभाजी मसाला आणि कोथिंबीर हे सगळं मी मिश्रण घेते। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड शेकवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला गार्लिक ब्रेड तयार होईल छानपैकी। अशा प्रकारे 2-3 ब्रेड मी शेकून घेते।
जेणेकरून चांगली चव येणार आपल्या ब्रेडला आणि पनीर घोटाळ्यासोबत खाण्यासाठी जबरदस्त चव येते। अशा प्रकारे मी आता ब्रेड शेकवून घेते 2-3, तोपर्यंत मी आता प्लेटमध्ये काढते पनीर घोटाळा भाजी ही। अशा प्रकारे आपली पनीर घोटाळा रेसिपी तयार आहे। छानपैकी तुम्ही ब्रेड बरोबर किंवा तुम्ही पाव बरोबरही खाऊ शकता। इथे भाकरीची चपातीची गरज नाही आहे। खूप छान लागते, घरी तुम्ही ट्राय करा। पनीर घोटाळा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी बनवा आणि मला छान छान कमेंट्स करा। एकदम छान झालेली आहे पनीर घोटाळा रेसिपी आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे। आणि मला छान छान कमेंट्स करा। तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।